भूषण पाटील तिसऱ्या क्रमांकावरती आता बॅटिंगसाठी नवकृताचा फलंदाज यावेळेस बॅकवरती जाऊन पंच केलाय स्क्वेअरच्या दिशेने आउटफील्ड फास्ट चेंडू धावतोय क्षेत्ररक्षक देखील धावतात पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर भूषण पाटीलच्या बॅट मधनं पहिल्याच बॉलवरती दमदार चौकार चौकाराच्या मदतीने धावसंख्या दफलकावरती 8 अंकावरती बॅटिंग करत असताना टीम बुर्दुल संघ पुढचा बॉल भूषणसाठी हा बॉल मिड विकेटच्या दिशेने चाललाय क्षेत्ररक्षक नाहीये तिथे गॅप देखील मोठा आहे चेंडू मात्र थांबणार नाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक सेकंड चौकार भूषण पाटीलच्या बॅटमधनं आणखीन 4 धावा 4च्या मधून आता संघ जाऊन पोहोचेल 12 अंकावरती विशाल कुंभारकरला पाहतो आपण P1 मध्ये गोलंदाजी मार्कवरती संजय चिंचोली एंड कडनं आणि विशाल कुंभारकरवरचा हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय सुधीर पाटील आणि भूषण पाटील अशी जोडी आपण पाहताय तर म्हणजे पुढचा बॉल विशाल वन्स अगेन तयार झालेत स्टेप आडून खेळतायत समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला क्षेत्ररक्षक तैनात आहेत तिथनं चुकी होणार नाही आणखीन एक धक्का विकेट संपवून इथनं भूषण पाटील आता मैदानाच्या बाहेर अवलचा फटका मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात परंतु थोडस फंबल आता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेले 2 धावाने धावफलक आता पुढे सरकेल धावसंख्या धावफलकावरती एक कोर्ट समाप्तीनंतर 14 अंकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम बुर्दुल संघ पहिला बॉल सुधीर पाटील पेस करत असताना एक झाली कंप्लीट सेकंडचा देखील इथनं कॉल आहे परंतु इथनं नॉस्टॅक एंडनं सुधीर पाटीलने तो नाकार दिला आणि आता एक धावेनं ओव्हर नंबर 2 ची देखील इथनं सुरुवात झाली ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपण प्रथमेशला पाहतो यावेळेस अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न डॉट बॉलची सांगता होती येस व्हाईट बॉल अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाते
यावेळेस फटका प्रणय बॅटच्या रडार मध्ये आलाय चेंडू बराच कालावधीमध्ये झेलची संधी आहे इथनं नाकारता येणार नाही या विकेटचं पतन आणि आणखीन एक धक्का फलंदाज इथनं प्रणय पाटील तंबूच्या चला विकेटचं पतन. नवीन बॅट्समन प्रतीक हलक्या गतीचा बॉल त्याला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावर आता थांबणार नाही या चेंडू आउट ऑफ द पार्क ठोकलाय बिग बिग लॉंग वे सिक्सर. षटकार प्रतीकच्या बॅटमधनं आल्या आल्या प्रथमेश देखील षटकावरून स्वागत केलं. यावेळेस वेगवान चेंडू गुल्ल्यान स्पॉटवरती पडल्यानंतर इक्षकच्या हातामध्ये विसावतो आणि डॉट बॉलची संकेत बघा प्रतीक थोडीशी दुखापत देखील आहे परंतु तरी देखील त्याच्या बॅटमधनं मिड विकेटच्या दिशेने षटकार आला. इंजुरी मध्ये थोडस परंतु मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलेत. गतीमध्ये परिवर्तन फसवा चेंडू पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतो डॉट बॉलची संकेता आणि आता धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकता 22 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतो टीम बुर्दुल संघ आणि नाणेफेक देखील जिंकली होती बुर्दुल संघाने आणि डिफेन्स करण्याचा निर्णय त्याने घेतला. प्रथमे 6 बॉल आडव्या बॅटनं लॉक केला मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि एकच धाव त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही. इथनं ओव्हर नंबर 2 चा देखील इथनं खेळ संपन्न झाला इथनं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 23 धावा 23. 3 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम बुर्दुल संघ. राजेश तिसऱ्या षटकामध्ये
यावेळेस रिवर्सच्या फटका माध्यमातून फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न केला आणि येस डॉट बॉल सॉरी व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती जोडली जाईल. धाव संख्या दाखवा. रिव्ह्यू नाहीये बघा. प्रत्येकी संघाला रिव्ह्यू नाहीये. रिव्ह्यू नाहीये. रिव्ह्यू नाहीये कोणत्याच संघाला. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती जोडली जाते. राजेशला पाहतो आपण ओव्हर नंबर 3 मध्ये चिंचवली यांकडनं रिवर्सच्या माध्यमातून फटका एक्झिक्यूट केलाय. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. आता धाव संख्या धाव फलकावरती 25 धावा 25 ऑन बोर्ड आपण पाहता. सुधीर पाटील आता ऑन स्ट्राईक. राजेश यांना पाहतो आपण ओव्हर नंबर 3 मध्ये चिंचवली एन कडनं सज्ज होतात. यावेळेचा फटका सुधीरच्या पाठीच्या बॅटमध्ये घड्याळमध्ये आलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. लॉंग ऑनला टिपलाय झेल आणि संपला इथं सुधीर पाटीलचा खेळ. धक्का क्रमांक इथं लागतोय 4थ्या मैदानाच्या बाहेर. सुधीर पाटील आता बॅक टू पॅव्हिलियन. आदर्श पाटील आता 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आता राजेशला इथनं सफलता मिळाली. मोठी विकेट सुधीर पाटीलची विकेट मिळाली आहे. पाडासूप करण्याचा प्रयत्न. पाठांपाठचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. हलकशा टॅप करतायत. सॉफ्टवेअर फटका ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आलेत. एकच धाव सिंगलच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचेल 26 या अंकावरती. 26 धावा धाव फलकावरती. टीम बुरदुल संघ जो पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता येणाऱ्या बॉलवरती किती धावा बनतील हा देखील पाहणं गरजेचं, कारण आता 4 महत्वाचे विकेट देखील इथनं मिळालेत टीम चिंचवली संघाला. कमबॅक करणं इथं देखील गरजेचं आहे. 30 ते 35 धावांमध्ये तुम्ही देखील फाईट करू शकता. हा मागचा सामना आपण पाहिला तर शिवच्या अगेन्स्ट टीम सिद्धी करवली असा सामना पाहिला आपण. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्झिक्यूट केला आणि रिव्हर्स टर्न सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तीस धावा धाव फलकावरती. 30 रन बोर्ड. 30 धावा धाव फलकावरती लागल्यात. येणारा बॉल राजेश यांना पाहतो आपण ओव्हर नंबर 3 मध्ये. चिंचवली यांकडनं 1 सेकंड तयार होतात बॉलिंग ट्रॅक वरती. दरम्यानचा हा बॉल हलकशा ड्राईव्ह करतायत. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक विशाल चेंडूवरती वेगाने आलेत आणि सिंगल एकवटली गेली. सिंगलच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचेल. 31 धावा 4 गड्यांच्या बदल्यात बॅटिंग करत असताना टीम बुरदुल संघ.
ओव्हर नंबर 4 मध्ये आता दीपेश भंडारी चौथ्या क्रमांकावरती बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल सॉफ्टने ड्राईव्ह करतात मिड विकेटच्या दिशेनं, फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक झाली कंप्लीट. सेकंड देखील कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथनं आता फलंदाज प्रतीकची विकेट महत्वाची आहे. प्रतीकवरती फोकस केलं जाईल कारण धावसंख्येत 2ने पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावरती. 33 धावा. टीम बुर्दुल संघ जो पूर्वार्धामध्ये टॉस जिंकून बॅटिंग करणारा प्रथमच संघ आहे आणि 33 धावा धावफलकावर लागल्यात. 40 धावा तरी बनल्या तरी फाईट करू शकतो कारण बॉलिंग अटॅक चांगला आहे टीम बुर्दुलचा देखील. यावेळेचा फटका बॅटची टॉपेज लागते. राजेश चेंडू खाली चुकी होणार नाहीये. विकेट सपत आणि आणखीन एक धक्का इथं प्रतीकला परतावा लागेल. विकेट सपतान यावेळेस क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बाटांपाटचा संपर्क नाहीये इथनं आणि छोटा धावा एकवटण्याचा प्रयत्न करतायत. कदाचित या बॉलवरती एखाद धाव नव्हती परंतु एक धाव आली आहे. पाईच्या स्वरूपात एक धाव आहे आणि साकार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 34 ऑन वोट 34. 34 धावा धावफलकावरती. राजेश अशा प्रकारचे रन आपण घेऊ शकता. आपण कालपासून क्रिकेट पाहताय. शेवटचे षटक प्रगतीपथावर आपण दीपेश भंडारी पाहता. तिथे 6 बॉल हलक्याच्या ड्राईव्ह करतात. स्कोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पंबल होत आहेत. एक झाली कंप्लीट. सेकंडचा इथनं कॉल दिला गेला आणि सेकंड कंप्लीट होईल का हे पाहणे गरजेचे आणि सेकंड देखील कंप्लीट झाली आहे. म्हणजे खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आपल्याला. लेझी क्रिकेट. कदाचित एसटी रक्षक संकेत आहेत. संकेत कुंभारकर आहेत एसटी रक्षक आणि त्यांच्याकडनं मिस्टेक झाली आहे. परंतु क्रिकेटमध्ये एकेका धावेला किंमत असते हे देखील विसरून चालणार नाहीये. टीम चिंचवली संघ बॅकअप देखील नाहीये बघा. कोणत्याही प्रकारचा बॅकअप सुद्धा नाहीये आणि गोलंदाज चांगला करतोय मैदानाच्या आतमध्ये परंतु फिल्डिंग मध्ये थोडासा अडथळा येतोय. वारंवार चुका पाहायला मिळतात आणि इथनं एकेका धाव वेगाने चोरून घेतली जाते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आला. बॅटची टॉपेज लागते. क्षेत्ररक्षक आहेत गलीमध्ये. विशाल चुकी करणार नाहीयेत आणि इथनं आणखीन एक धक्का लागतोय टीम बुर्दुल संघाला. आता नवीन बॅट्समन कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. निखित मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावरती आणि धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. 36 धावा धावफलकावरती. येस तुकाराम म्हात्रे साहेबांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत.
प्रचंड वेग या चेंडूमध्ये. इथनं आता चुकी करणार नाहीत संकेत. आता फलंदाज इथनं होईल बाद आणि 4 षटकांचा खेळ देखील इथनं संपन्न होता. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 36 धावा आणि आता इथनं येणाऱ्या 24 चेंडूमध्ये बनवायच्या त्या टीम चिंचवली संघाला 37 धावा. येस, सनी जाधव साहेबांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हा. त्याचनंतर तुकाराम म्हात्रे यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला चिंचवली संघ आपले फलंदाज पाठवा आघाडीचे. येस, याच दरम्यान आमचे आजच्या दिवसातील साथी समालोचक प्रसाद सरांचा देखील इथं शुभ आगमन झाले. म्हणजे आता प्रसाद भाग्यवंत आणि प्रसाद सवारे सरांचा आवाज तुम्ही या क्रीडांगणावरती ऐकाल. आणि आता देवराज देखील आता थोडस सपोर्ट करण्यासाठी गेलेत. पडद्याच्या मागून ते सूत्र हलवतात अशा सूचना आमच्यापर्यंत पोहोचल्यात आणि आता ते देखील पाठीराखे बनलेत. आता इथनं वळवा मॅचकडे. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. एका बाजूला बुलबुल संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळतं टीम चिंचवली संघ. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. चांगल्या प्रकारचा खेळ आपण दाखवा. आणि गोलंदाजी मार्कवरती P1 मध्ये बुर्दुल एक्सप्रेस म्हणजे अर्थातच भूषण पाटील P1 मध्ये मैदानाच्या आतमध्ये गोल बॉलिंग ट्रॅक वरती मात्रेपाडा एंड कडनं. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये धीरज पाटील आणि प्रथमेश. भूषण पाटीलचा पहिला बॉल ड्राईव्ह करतायत लॉंगॉनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू मागे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती तडाखा चौकार. भूषण पाटील पाडासूप करण्याचा प्रयत्न. इथनं लाईन चुकीची आहे आणि ते दर्शवत असताना आमचे अंपायर आमच्यापर्यंत वळतात. म्हणजे व्हाईट बॉलची सांगता होती.
दरम्यान अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल स्कोर बोर्डवरती जोडला जाईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल 5च्या अंकावरती. P1 मध्ये आपण भूषण पाटीलला पाहताय जो आपला वेगावरती ओळखला जातो आपल्या नावासाठी आणि आपल्या गावासाठी, आणि चांगले योगदान भूषण पाटीलचं देखील प्रत्येक सामन्यामध्ये राहिला. आणि इथं थोडंसं दडपण पाहायला मिळतं. फुलरलेनचा बॉल सॉफ्ट आणि फटका ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु पटामपॅटचा चेंडू यष्टीरक्षक सुधीर पाटीलच्या हातामध्ये घुसावतो आणि डॉट बॉलची होते सांगता. डॉट बॉल पाहायला मिळतो. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला कदाचित 30 धावा इथनं डिफेन्स करायच्या होत्या ते तर शिवसंघाला, आणि तब्बल फाईट देखील करणं गरजेचं होतं. आणि तब्बल एक चेंडूमध्ये 1 धावेची गरज असताना तो सामना तिथनं गमावला. म्हणजे या क्रीडांगणावरती खूप सारे इतिहास देखील बनले गेलेत. 4 धावा कदाचित इथनं डिफेन्स झाल्या असत्या असं वाटलं, परंतु शेवटच्या बॉलची चुकी. भूषण पाटीलचा हा वेग ट्वेस थरार मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतं. यॉर्कर लाईनचा हा बॉल होता आणि ह्या बॉलवरती आणखीन एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने आता धाव फलकावरती 6 अंकावरती बॅटिंग करत असताना टीम चिंचवली संघ. आणि ओव्हर नंबर 1 मध्ये आपण म्हणजे P1 मध्ये मनी पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये भूषण पाटीलला पाहतोय, ज्याच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. सेकंड बॉल वाईट पाहिला, त्यानंतर डॉट बॉल आणि आता ही सिंगल. प्रथमेश ऑन स्ट्राईक. भूषण पाटील आता मात्रेपाडा यांकडनं तयार झालेत. टप्प्याचा बॉल बॅटची टॉपेज लागते. फिल्डर तैनात आहे, तिथं चुकी होणार नाही. या विकेटच्या पदाने इथनं धक्का क्रमांक पहिला लागतो टीम चिंचवली संघाला. इथनं प्रथमेश बॅक टू पवेलियन. विकेट क्रमांक 1 आता नवीन बॅट्समन दीपेश भंडारी 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण भूषण पाटीलला पाहतोय. मृदुल एक्सप्रेस म्हणून ज्याची सातत्याने ओळख आहे. यावेळेचा चेंडू प्रचंड वेग या चेंडूमध्ये. आता लेन देखील इथनं भूषण पाटीलला मिळाली आहे. डॉट बॉलची सांगता होती मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या फक्त आणि 6 अंकावरती आहे. 6 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट टीम चिंचवली संघ जो उत्तरार्धामध्ये बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पूर्वार्धामध्ये गोलंदाजी देखील चांगली राहिली होती आणि राजेश पाटीलनं 8 धावा खर्च केल्या. निर्णायक षटक होता. टप्प्याचा बॉल इथनं बॅटची हलकीशी कडा आणि फलंदाज इथनं होईल बाद. आणि ओव्हर नंबर 1 चा खेळ देखील इथनं संपन्न होतो म्हणजे भूषण पाटीलचा. आणि धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 1 षटकांच्या समाप्तीनंतर 6 अंकावरती बॅटिंग करत असताना टीम चिंचवली संघ. बघा आता फ्रंट लाईट देखील ओपन होत आहेत, ऑन होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. कुणाल आमचे व्हॉलेंटियर्स त्यांच्या माध्यमातून लाईट्स ऑन करण्यात येत आहेत. आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती सुधीर पाटील. दुसऱ्या षटकामध्ये
गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात. पाठा सूप करण्याचा प्रयत्न हलकेशीने ड्राईव्ह करतायत. चेंडूला स्कोअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे संकेतचा, परंतु धीरज इथनं नाकार देत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सिंगल इकडले गेले. सिंगलच्या मदतीनं षटकाची सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता इक्वेशन आपण पाहू शकता. 17 मध्ये 31 धावेची गरज. 17 चेंडू 31 धावा. धावा. आडवा बाटनं लॉक केला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चालला आला तर कार्पेट सीमा रेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चौकार. येस, सामना क्रमांक 14 आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूला राजनोळी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम नेवाळी संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आयोजकांशी संपर्क साधा आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील आपण करणार आहोत, याची देखील आपण दखल घ्या. तर या दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल. यस, राजोली संघाचं कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचतात. आडवा बाटने लॉक केला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वन्स अगेन फटकावल्यानंतर कार्पेट चाललाय. चेंडू क्षेत्ररक्षक वेगाने, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. आणखीन एक संकेत कुंभारकरच्या बॅट मधनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. सलगचे 2 चौकार सुधीर पाटीलच्या बॉलवरती आलेत. संकेत कुंभारकर यावेळेस देखील हलक्याच्या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लाऊडली अपील केली गेली आहे आणि अपील देखील लाऊड आहे, परंतु इथनं फलंदाज देखील होईल बाद. म्हणजे इथनं आता संकेत कुंभारकर देखील पवेलियनच्या दिशेने रवाना होत आहेत. म्हणजे आणखीन एक धक्का लागतो इथनं टीम गावदेवी चिंचवी संघाला. फलंदाजीतनं होईल बाद. म्हणजे आता धक्का क्रमांक 3 संकेत कुंभारकर आता मैदानाच्या बाहेर. आता नवीन बॅट्समन 5व्या क्रमांकावरती हिरामन आता 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हिरामन डोंगरे 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये. आता सुधीर पाटीलला इथनं विकेट मिळाली आहे, कारण सलगच्या 2 बॉलवरती संकेत कुंभारकरनं आक्रमण केलं होतं. तब्बल देणाऱ्या 2 बॉलवरती तब्बल त्यांनी 8 धावा खर्च केल्या आणि आता या ओव्हरमध्ये 4 चेंडू फेस करत असताना 9 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. विकेट आली आहे म्हणजे आता इथनं दडपण आणि प्रेशर पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. अक्रॉस द लाईन करतात व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे इथनं, परंतु 1च धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचेल 16 या अंकावरती. आता इक्वेशन 13 मध्ये विजयासाठी 21 धावांची गरज. 13 चेंडू. सोळा धावा धावफलकाला लागल्यात आणि आता 21 ची गरज आहे 13 मध्ये. बघा, गुणलेखक देखील आमचे ऑफिशियल आहेत गणेश. त्यानंतर जीटीसीचे ऑपरेटर देखील सॉफ्ट आणि फटका ड्राईव्ह करतायत. हलक्याशाने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि इथनं ओव्हर नंबर 2चा खेळ देखील इथनं होतोय संपन्न. म्हणजे इथनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 16 या अंकावरती आणि आता इक्वेशन विजयासाठी येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावेची गरज. येस, निवळ टीमचे कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या आपण टॉससाठी, कारण रांजोळी टीमचे कॅप्टन
आज भिवंडी विभागातील एक संघ आहे आणि तो देखील आज इथे वेळेवरती उपस्थित झाला. त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. आणि टीम नेवारी संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, ऑफिशियल कॉल असेल, शेवटचा कॉल आहे आपल्याला, या आपण टॉससाठी. येणारे 12 बॉल आणि आता विजयासाठी इथनं बनवायच्या त्या 21 धावा. 21 टीम चिंचवली संघाला, जो पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. हिरमन डोंगरे ऑन स्ट्राईक. कारण आता ओव्हर नंबर 4 मध्ये आदर्श पाटील, चौथ्या षटकामध्ये आदर्श पाटील आलाय आणि आता 12 मध्ये 21 धाव्याची गरज आहे विजयासाठी इथं टीम चिंचवली संघाला. 12 मध्ये 21 धावा डिफेन्स होतील का, की 12 मध्ये 21 धावा चेस केल्या जातील टीम चिंचवलीच्या बॅटर्सच्या माध्यमातून. दरम्यानचा हा बॉल, पहिला बॉल मात्र बडा इनकडनं व्हेरिएशन आणि स्लोअर गतीचा बॉल पाहिला आपण. आणि चेंडू पडल्यानंतर यष्टिक्षक सुधीर पाटीलच्या हातामध्ये विसावतो आणि डॉट बॉलला सुरुवात केली आहे गोलंदाज आदर्श पाटील, जो ओव्हर नंबर 3 मध्ये मात्रेपाडा एंड कडनं बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहे. वन्स अगेन दरम्यानचा हा बॉल, पुढचा बॉल, यावेळेस आखू टप्प्याचा बॉल, बॅटची टॉपेज लागते. डाऊन दी बॉलर आले चेंडू खाली आणि इथनं चुकी होणार नाही आणि इथनं फलंदाज होईल बाद. हिरामन डोंगरेला इथनं परतावा लागेल, विकेटचं पतन. आज रांजणी संघ भिवंडी विभागातील एक संघ आणि तो आज इथं वेळेवरती उपस्थित आहे. नेवाळीच्या कॅप्टनला विनंती असेल की या आपण टॉस साठी या. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे, परंतु आपण इनिंग ब्रेक मध्ये देखील टॉस केला नाही. आज तिसरं षटक सुरू आहे. प्रगतीपथावर पाहतो आपण आदर्श पाटीलचा आणि अद्याप चौथ्या सामन्याचा टॉस झाला नाहीये. न्यू बॅट्समॅन राजेश पाटील आता 6व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आला. राजेश पाटील वरती देखील भरोसा आहे आणि एका बाजूला जर इथनं पाहिलं गेलं तर धीरज पाटील देखील आघाडीला आला आणि त्याच्या बॅटमधनं एक चौकार देखील आपण पाहिलाय. आदर्श पाटील वन्स अगेन गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन केले, इथनं बॅटची लागते हलकीशी एज आणि इथनं राजेश पाटीलला देखील मैदान सोडावं लागतं आणि इथनं आणखी एक धक्का लागतोय टीम गावदेवी चिंचवी संघाला. इथनं आता राजेश पाटील मैदानाच्या बाहेर. दरम्यानचा पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर, चेंडू पडल्यानंतर आता इथनं अतिरिक्त धाव घोषित केली गेली आहे. अतिरिक्त धाव देखील स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. 1च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 17 अंकावरती. 17 ऑन बोट. टीम चिंचवली संघ जो उत्तरार्धात बॅटिंग करतो, स्टॉपआउट करून खेळण्याचा प्रयत्न, इथनं विकेट इथनं सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज होईल बाद. इथनं वाईट प्लस एकच धाव, अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. रिव्ह्यू नाही आहे.
यावेळेसचा फटका आडव्या बॅटनं डीप मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल केला. ही विकेट महत्वाची आणि आली आहे विकेट. इथनं फलंदाज होईल बाद. फलंदाज इथनं धीरज पाटील. धीरज पाटील इथनं आता मैदान सोडतोय. ही विकेट महत्वाची होती टीम चिंचवली संघासाठी. आता ती विकेट देखील इथनं मिळाली. आता बॅट्समन 8व्या क्रमांकावरती. आता 8व्या क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर पाठमपाठचा संपर्क झाला. पण एक झाली कंप्लीट. सेकंडचा देखील कॉल आहे आणि सेकंड देखील कंप्लीट केली. म्हणजे या 2 धावा एकवटल्या. 2च्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचेल. 20 धावा फलकावर. त्याने आता इक्वेशन बदलेल. 7 मध्ये 17. 7 चेंडू 17 धावेची गरज आहे. यावरचा चेंडू वेगवान आहे. चेंडू प्रचंड वेग आहे चेंडू मध्ये आणि अपील देखील केली गेली. आणि इथनं आता ओव्हर नंबर 3चा खेळ इथनं संपन्न झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 20 धावा आणि आता येणारी 6 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या त्या 17 धावा. ओव्हर नंबर 4 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक आला. प्रतीक इंजर्ड आहेत, परंतु इंजुरी घेऊन देखील आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. बॅटिंग देखील चांगली केली प्रतीकनं. आणि आता बॉलिंग साठी 6 मध्ये 17 इथनं डिफेन्स होतील का? 6 मध्ये 17. सुधीर पाटील स्टंच्या मागे गंभीरपणे उभे आहेत आणि फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस करतायत. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पाहता आपण. स्क्वेअर लेगला काय एक्स्ट्रा कव्हरला एक लॉंग ऑफला एक हलके क्षेत्र ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात भूषण पाटील. चेंडूवरती वेगाने एक झाली कंप्लीट. सेकंड देखील इथनं वेगाने कंप्लीट केली. तिसरीचा कॉल आहे आणि तिसरी धावीच्या प्रयत्नात तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. चौथीचा देखील विचार आहे इथनं विशालचा, परंतु 3च धावा. 3 धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचेल 23 या अंकावरती. 23 23 धावा. आता येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 14 धावेची गरज. 5 मध्ये 14 धावा बनतील का? हा देखील आता प्रश्न आहे. 5 मध्ये 14 जर बनल्या कदाचित नेक्स्ट मॅच चिंचवलीची आपल्याला देखील पाहायला मिळेल, तेव्हा अनेक सारे पाठीराखे. चला टीम नेवाळीचे कॅप्टन टॉस साठी या. टीम नेवाळी संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. यावेळेचा फटका अक्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न इथनं आणि रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का लागतो. विकेट क्रमांक 8 मैदानाच्या बाहेर. आता नवीन बॅट्समन देखील 9व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. आणि आता उर्वरित 4 बॉल आणि आता विजयासाठी 14 धावेची गरज. 4 चेंडू 14 धावा इथनं विजयासाठी बनवायच्यात. राहुल या टॉस साठी आणि त्याच नंतर टीम राजनवी संघाचा कॅप्टन आपण देखील टॉस साठी या. आपल्याला देखील विनंती असेल. येस, राजनवीचे कॅप्टन आमच्यात उपस्थित आहेत. येस, माई येतात टॉस साठी.
टॉस करूया आपण. एका बाजूला रांजनोळी आणि त्यांच्या अगेन्स्ट नेवाली असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट सामना असेल आणि टॉस देखील केला जातोय. येस, टीम रांजनोळी संघाने जिंकलाय टॉस आणि येस डिसिजन पेंडिंग आहे. आपण डिसिजन लगेच कळवा, आमच्यापर्यंत पोहोचवा. येस, फिल्डिंग करतील आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलंय टीम नेवाली संघाला. आणि जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. सर्व खेळाडू आता बघा इक्वेशन पुनर्च्या बदलले. आता येणारे शेवटचा विकेट आहे. आता नवीन बॅट्समन शुभम मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आणि येणारे 3 बॉल मध्ये आता 14 धावेची गरज आहे. म्हणजे इथनं 2 षटकार 1 चौकार देखील सामना जिंकू शकतो. 3 षटकार देखील सामना जिंकू शकतो. आता येणारे 3 बॉल निर्णायक आणि आता 14 धावेची गरज. शेवटचा देखील विकेट आहे कारण पूर्ण टीम आज चिंचोलीची डगआउट मध्ये आपण पाहताय आणि शांतता देखील आहे. कदाचित असं वाटलं की 37 धावा चेस केल्या जातील चिंचोलीच्या माध्यमातून, पण डिफेन्स चांगल्या प्रकारचं राहिलं आहे टीम बुरदुल संघाचा. प्रचंड वेग या बॉल मध्ये देखील. आणखीन एक डॉट बॉलची सांगता होती मैदानाच्या आतमध्ये. आता येणारे 2 बॉल मध्ये विजयासाठी 14 धावेची गरज. 2 चेंडू 14 धावा विजयासाठी इथनं बनवायच्यात. टीम चिंचवली संघाला एखादा बिमर कदाचित आला तर त्यावाला षटकार सामना खुला होईल, परंतु गोंधळी चांगली होती मैदानाच्या आतमध्ये. यावर सालकरने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर इस्टनच्या वरून निघून जातो यशरक्षक हातच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सांगता. आणि आता 1 चेंडू आणि 14 धावेची गरज. 1 चेंडू 14 धावा. आणि आता चिंचोली गावचे पाठीराखे देखील आता मैदान सोडण्याच्या दिशेत रवाना होत आहेत आणि तेही देखील या स्पर्धेमध्ये आले, त्यांचं आभार व्यक्त करूया. 1 बॉल 14 धावा. या बॉल मध्ये देखील वेग युवीस आय डेफिनेटली हिट. फलंदाजीतनं होईल बाद, विकेटचं पतन. आणि या स्पर्धेतील पहिला ऑल आउट संघ टीम गावदेवी चिंचोली संघ. आणि आपलं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम चिंचोली संघ. आणि आपला या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला. आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि नेक्स्ट मॅच साठी टीम बुरदुल संघाला शुभेच्छा असतील. आपण देऊया सामन्याचा सामनावीर.